आणि आता सविस्तर बातमीपत्र। देशातील पहिल्या व्हर्टिकल पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं। अरबी समुद्रातील या पुलामुळे रामेश्वरमध्ये प्रगतीचा नवा अध्याय सुरू झालाय। आशियातला पहिलाच 2 विभागांमध्ये विभागला जाणारा हा पूल नेमका कसा आहे बघूया आमच्या रिपोर्टमध्ये। भारतीय इंजिनियर्सनी पुन्हा इतिहास रचलाय। भारतात आशियातला समुद्रावरचा ब्रिज बांधला गेलाय, जो जहाज वाहतुकीसाठी उघडतो आणि पुन्हा जोडला जातो, ज्यामुळे मोठ्या जहाजांना वाहतूक करणं सोपं जातं। हा ब्रिज उभारला गेलाय तामिळनाडूमधील रामेश्वरम मध्ये, ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामनवमीच्या दिवशी केलं गेलं। या पहिल्या लिफ्ट स्पॅन रेल्वे पुलाचं नाव आहे न्यू पांबन ब्रिज। या रेल्वे ब्रिजची वैशिष्ट्ये जाणून घेण्याआधी पाहूयात या ब्रिजची आवश्यकता का होती। ब्रिटिशांच्या काळात पांबन द्वीपाला जोडणाऱ्या रेल्वे पुलाची उभारणी करण्यात आली। 1870 मध्ये या योजनेची आखणी करण्यात आली। 1911 मध्ये ब्रिज उभारणीचं काम सुरू झालं। 1914 मध्ये उद्घाटन देखील झालं। जवळपास 100 वर्षांनंतर हा पूल रेल्वे प्रवासासाठी धोकादायक असल्याचं लक्षात आलं। समुद्राचं खारं पाणी, वेगवान वाऱ्यांचा परिणाम ही त्याची कारणं होती। कॅन्टिलिव्हर पूलचं मॅन्युअली ऑपरेटिंग, ज्यासाठी 14 माणसांची आवश्यकता होती। ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान जोरदार वाऱ्यामुळे वाहतुकीत अनेक अडथळे येत असत। समुद्रातील वाऱ्याचा वेग ताशी 58 किलोमीटर एवढा होता। 1964 मध्ये चक्रीवादळानं नुकसान झाल्यावर त्याची पुनर्बांधणी करण्यात आली। आज चैतनवमी का दिन है, रामनवमी का दिन है, ठीक है, और पूरे देश के लिए उत्साह का दिन है, नए विश्वास का दिन है, क्योंकि इस दिन माननीय प्रधानमंत्री जी श्री नरेंद्र मोदी जी रामेश्वरम के पुण्य भूमि पर एक जो नया इंजीनियरिंग मार्वल तैयार हुआ है भारत के इंजीनियरों द्वारा, उसको डेडिकेट करने जा रहे हैं देश को। तो निश्चित रूप से एक बड़ा दिन है और इस अवसर पर मैं सभी देशवासियों को शुभकामनाएं देता हूं कि रामनवमी के इस त्योहार पर भारतीय रेल की ओर से और देश की ओर से, माननीय प्रधानमंत्री की ओर से जो यह अद्भुत सौगात देश को प्राप्त हो रहा है, उससे पूरे देशवासियों का और जो खास करके हमारा इंजीनियरिंग जो ताकत है अपने देश की, उसकी मजबूती को काफी बल मिलेगा। शिवाय हा ब्रिज गंजल्यानं आणि त्याची उंचीही कमी असल्यानं तो धोकादायक होताच। त्यामुळेच IIT मद्रासच्या तंत्रज्ञांनी पाहणी केल्यावर 2022 मध्ये तो बंद केला गेला। त्यापूर्वीच 2019 मध्ये नवीन प्रकल्पाला मोदी सरकारनं मंजुरी दिली। मात्र 2021 पर्यंत हा पूल तयार होणं अपेक्षित असताना 2024 पर्यंत त्याचं काम लांबलं। यासाठी तब्बल 535 कोटी खर्च करण्याचं ठरलं आणि प्रत्यक्षात खर्च झाले 700 कोटी। आता नवीन पुलाचं वैशिष्ट्य बघूया। हा ब्रिज भारतातील पहिला पूर्णपणे स्वयंचलित उभ्या लिफ्ट स्पॅन सिस्टीमनं सुसज्ज आहे। नवीन ब्रिज पूर्णपणे ऑटोमेटेड व्हर्टिकल लिफ्ट सिस्टीमनं देखील सुसज्ज आहे। नवीन पुलाला 22 मीटरचा एअर क्लिअरन्स आहे। याऐवजी जुना पूल 19 मीटर उंचीपर्यंत उघडायचा। यातनं मोठी जहाजं अगदी सहजतेनं जाऊ शकतील। डबल ट्रॅक आणि स्वयंचलित विद्युत प्रणाली, नवीन पूल हाय स्पीड ट्रेनसाठी डिझाईन ही याची वैशिष्ट्य आहे। समुद्रातील लांबी 6790 फूट, 100 कमानींमधील 99 कमानी 18.3 मीटर उंचीच्या, तर मध्यवर्ती उभ्या लिफ्ट कमान 72.5 मीटर उंचीची आहे। रेल्वे रिसर्च डिझाईन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशननं याला मंजुरी दिली। Pamban Bridge is an engineering marvel. It's the first vertical sea bridge in our country. It brings the world's best technology to Tamil Nadu. Pamban Bridge is also a pearl of Tamil culture, Muttu of Tamil culture, pearl of Tamil culture. It's a milestone in our dream for becoming a developed nation, Vikasit Bharat. Our Prime Minister Narendra Modi ji avargale understands the aspirations of Tamil Nadu. He respects the rich and ancient culture of Tamil Nadu and the classical Tamil language. हा ब्रिज स्टेनलेस स्टीलनं बनलाय। त्याला गंजरोधक पॉलिसिलॉक्सिन पेंट लावला गेलाय, त्यामुळे त्याच्या देखभालीला फारसा खर्च येणार नाही। हा पांबन ब्रिज तमिळनाडूच्या जनतेसाठी एक मोठी भेट मानली जाते। जेव्हा जहाजांना या ब्रिज खालून जायचं असेल तेव्हा ब्रिजचा मधला भाग वरती जाईल, त्यानंतर जुना पूल झुकवून उचलला जाईल, त्यानंतर जहाज त्या खालून जाईल। जहाज गेल्यानंतर दोन्ही पूल खाली येतील, ज्यावरून पुन्हा रेल्वे वाहतूक करता येईल। ब्रिटिशांच्या काळातच तमिळनाडूमधील मंडपम आणि पांबन बेट रेल्वे मार्गानं
आणि नंतर धनुष्कोडी ते कोलंबो फेरीने जोडलं जाणार होतं। श्रीलंका आणि तमिळनाडू यांच्यात चांगली कनेक्टिव्हिटी होऊन श्रीलंकेसोबतचा व्यापार वाढणार होता। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग रामेश्वरच्या मंदिरात आहे। रामायणानुसार श्रीलंकेत रावणाला हरवल्यावर श्रीराम आणि सीतेचं वास्तव्य इथेच होतं। ब्राह्मण हत्येमुळे राम आणि सीतेने इथं शिवलिंगाची स्थापना करून प्रायश्चित्त केलं असं मानलं जातं। डेवलपमेंट प्रोजेक्ट वर्थ 8,300 crore rupees. These rail and road projects will boost connectivity in Tamil Nadu. Bridge is India's first vertical lift railway sea bridge. Big ships will be able to sail under it. Trains will also be able to travel faster on it. I just flagged off a new train service and also a ship a short while ago. Once again, I congratulate the people of Tamil Nadu for this project. तर भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म रामेश्वरम येथे झाला होता। आधुनिक डिझाईन आणि तंत्रज्ञानामुळे पांबन पुलाची तुलना अमेरिकेतील गोल्डन गेट ब्रिज, यूके मधील टॉवर ब्रिज आणि डेन्मार्क, स्वीडन मधील ओरेसन ब्रिज यासारख्या प्रसिद्ध पुलांशी केली जाते। हा पूल रामेश्वरम आणि तमिळनाडूतील जनतेच्या विकासासाठी महत्वाचा आहे। शिवाय भविष्यात आधुनिक प्रकल्पांसाठी तो मार्गदर्शक ठरेल। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।